वंध्यत्व, IVF, इन्फर्टिलिटी हे शब्द हल्ली खूप कानावर येतात ना. ज्या जोडप्यांना मूल हवं आहे त्यांना ते न होण्यामागे नेमकी काय कारणं असतात? वाढतं वय, वाढलेलं वजन, कुठले आजार, व्यसनं, जीवनशैलीमधले काही डिफेक्ट्स की आणखी काही? वंध्यत्व नेमकं कशाला म्हणतात आणि इन्फर्टिलिटी क्लिनिकमध्ये जाण्याची योग्य वेळ कोणती, हे प्रश्न आज बऱ्याच जोडप्यांना भेडसावत आहेत. त्यामुळेच आजच्या या भागात आपण याच सगळ्या कळीच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी निरंजन मेढेकर. देहभान पॉडकास्टमध्ये तुमचं खूप स्वागत. आणि आज आपल्यासोबत आहेत स्त्रीरोग आणि वंध्यत्व तज्ज्ञ डॉक्टर शिल्पा चिटणीस जोशी. नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार. डॉक्टर शिल्पा या गेल्या 26 वर्षांपासून मेडिकल प्रॅक्टिस करत आहेत आणि त्या उत्तम लेखकही आहेत. त्यांची नुकतीच तुमच्या डॉक्टर मैत्रिणीशी हितगुज या सिरीजमधली 4 पुस्तकं बुकगंगाने पब्लिश केलेली आहेत. या पुस्तकांची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे, त्यामुळे हा पॉडकास्ट झाल्यावर तुम्ही ती पण मागवू शकता. मॅडम, आपण गप्पांना सुरुवात करूया की लग्नाला काही ठराविक वर्ष झाली आहेत, एक 4-5 वर्ष झाली आहेत, प्लॅनिंगची फेज संपलेली आहे आणि आता बाळ हवं असं एखादा कपल विचार करत आहे, पण काही कारणांनी त्यांना बाळ होत नाही आहे कन्सिव्ह. तर अशी कपल्स तुमच्याकडे येण्याचं प्रमाण किती आहे साधारण महिन्याला किंवा आठवड्याला आपण म्हणू? या बाबतीत खरं तर सांगायचं तर ही संख्या वाढतीच आहे. लक्षणीय वाढ या कपल्समध्ये म्हणजे या जोडप्यांमध्ये दिसून येते. कारण झालं आहे असं की लग्नाचं वय वाढत चाललं आहे, त्यामुळे 28च्या आधी हल्ली कुणी लग्न पण करत नाही. सो 28-29ला लग्न करतात. त्यानंतर त्यांना त्यांचं मॅरिड लाईफ एन्जॉय करणे वगैरे हा कन्सेप्ट असतो. करिअरमध्ये सेटल होणे हा कन्सेप्ट असतो. त्यामुळे आमच्याकडे येईपर्यंत साधारण 31-32 वगैरे अशी वयं झालेली असतात आणि त्यानंतर त्यांचा विचार सुरू होतो. सो सगळं जरा जास्तच सावकाश चाललं आहे नव्या जनरेशनचं असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यात त्यांना आपण खरं तर दोष देऊ शकत नाही, कारण या सगळ्या बदललेल्या जीवनशैलीचा सगळा ताण पण त्यांच्यावर बऱ्यापैकी आहे. पण होतं आहे असं की या सगळ्या उशिरामुळे त्यांच्या समस्या ज्या पुढच्या आहेत त्या वाढत चालल्या आहेत. तर अनफॉर्च्युनेटली असं आहे की भारतीय स्त्रीची जी फर्टिलिटी किंवा जनन क्षमता आपण जी म्हणतो ती 30 नंतर थोडी कमी व्हायला लागते आणि 35च्या जवळ पोचलं की ती झपाट्याने कमी होते. बरं. तर आणि पाश्चिमात्य स्त्रियांमध्ये असं नाही आहे. त्यांची जनन क्षमता खरं तर टिकून राहते 35 नंतरसुद्धा. तर आता लगेच लोक काय म्हणतात, म्हणजे मला हे प्रश्न खूप विचारले जातात की मग आपली लोकसंख्या एवढी जास्त कशी? लोकसंख्या तर त्यांची कमी, आपली जास्त आहे. तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपली लोकसंख्या इतके दिवस जी खूप जास्त झपाट्याने वाढली, त्याच्यामध्ये खूप लवकर होणारी लग्न आणि लवकर होणाऱ्या प्रेग्नन्सीज हा महत्त्वाचा फॅक्टर होता. आणि अजूनही तुम्ही जर का उत्तर प्रदेश, बिहार किंवा या अशा ठिकाणी बघितलं तर 20व्या वर्षी त्यांची लग्न होतात आणि त्यांना लगेच मुलं होतात. तर लोकसंख्या वाढण्याचं प्रमाण आपण बघितलं तर महाराष्ट्राचं थोडं कमी झालं आहे. म्हणजे जितका प्रगत देश, जितका एज्युकेशन जास्ती, शिक्षणाचं प्रमाण जसं वाढतं आणि आर्थिक किंवा सामाजिक स्तर जसा वाढतो तशी फर्टिलिटी कमी होते. हे आपल्याला जगभरच दिसतं. तर असं झालं आहे त्यामुळे की महाराष्ट्रात थोडासा फर्टिलिटी रेट कमी झाला आहे. आपल्या साऊथच्या राज्यांमध्ये सुद्धा कमी झाला आहे. आणि बिहार, उत्तर प्रदेश किंवा हे जी थोडीशी मागासलेली राज्य आहेत त्यांचं जसं चालू होतं तसंच चालू आहे की 18 वर्षापर्यंत ते बेअरली आता आपला कायदा आहे म्हणून थांबतात आणि 1 वर्ष झालं की लगेच त्यांच्या इथे मुलं व्हावीच लागतात, नाहीतर तिथे हलकल्लोळ उडतो. त्यामुळे त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या वेगळ्या समस्या आहेत. त्या लवकर लग्न होऊन इतर होणारे प्रॉब्लेम्स ह्या त्यांच्या समस्या आहेत. आपलं थोडंसं आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक स्तर सुधारल्यामुळे होणाऱ्या समस्या ह्या आपल्या इथे जास्त दिसतात. त्याच्यातही पुण्या, मुंबई किंवा शहरी भागातल्या जोडप्यांना येणाऱ्या समस्या हा एक वेगळा सेट ऑफ प्रॉब्लेम्स आपण जसं म्हणतो की वेगळ्या समस्या ह्या जोडप्यांना भेडसावत आहेत. बरं. तर तो एक महत्त्वाचा भाग हल्ली झालेला आहे.
तुम्ही सांगता त्याच्यावरून दिसतंय की हा विषय खूप कॉम्प्लेक्स आहे आणि असं एकच एक सोल्युशन नाही आहे. नाही. वाढत्या वयाचाही तुम्ही आत्ता उल्लेख केलात. तर मग बऱ्याचदा असंही दिसतं का की कपल आहे, त्यांना मेडिकल त्यांच्या टेस्ट झाल्या सगळ्या, तर प्रॉब्लेम काहीच नाही आहे, पण तरी पण कन्सीव्ह होत नाही आहे. तर त्यामागे काय कारण असतात मग? त्याला आम्ही इडिओपॅथिक इन्फर्टिलिटी असं म्हणतो, म्हणजे ज्याचं कारण आपल्याला कळू शकत नाही आहे असं. तर याच्यामध्ये बऱ्याच वेळा मानसिक ताण हा महत्त्वाचा विषय असू शकतो. तुम्ही जसं मगाशी म्हणलात तसं ओबेसिटी हा खूप महत्त्वाचा विषय आहे. आणि आता ओबेसिटीमध्ये ना कधी वजन जास्ती आहे, पण रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत पेशंटचे. हो. पण ती कन्सीव्ह नाही होऊ शकणार आहे तिचं वजन कमी झाल्याशिवाय. सो आता त्याच्यामध्ये कसं आहे की यंग एज असल्यामुळे त्यांना खूप जास्त ओबेसिटीमध्ये तर अर्ली एज डायबिटीजसुद्धा दिसतो. हल्ली अक्षरशः 24-25व्या वर्षी मुली किंवा मुलं इतके प्रचंड वजन आहेत त्यांची की त्यांना डायबिटीजचं प्रमाण दिसायला लागलं आहे. पण समजा त्याच्या अलीकडे आणि शरीर काय असतं, तरुण वयात खूप जास्त निभावून नेऊ शकतं आपलं शरीर. त्यामुळे डायबिटीस नाही होत ॲक्च्युली, पण तुमची जनन संस्था नाही काम करत. म्हणजे आपली रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम किंवा जनन संस्था ही अशी आहे की जी खूप कमी वजन असेल तरी नीट काम करत नाही, खूप जास्त वजन असेल तरी नीट काम करत नाही. आणि लिटरली स्पीकिंग म्हणजे इन्फर्टिलिटी ही कधी एक्स्ट्रा ओबेसिटीमुळे फिजिकली इम्पॉसिबल इंटरकोर्स या लेवललासुद्धा होऊ शकते. म्हणजे हे आम्ही जरा एक्स्ट्रीम गोष्ट सांगते आहे तुम्हाला, पण हे प्रॉब्लेम्स आहेत. आणि जीवनशैलीचे जे प्रॉब्लेम्स आहेत की कसं आहे की रात्री 12 वाजता जरी इच्छा झाली की काहीतरी मागूया स्विगीवरून, तर डायरेक्ट रसगुल्ले गुलाबजाम येत आहेत तुमच्या घरात. जी सोय कधीच नव्हती आमच्या पिढीला किंवा मधल्या पिढीलाही नव्हती. हे आत्ता झालं आहे की कधी काही वाटलं की खायच्या गोष्टी अवेलेबल आहेत आणि जनरली नेटफ्लिक्स किंवा काय हे जे सगळं बघत निवांत पडून राहणे, व्यायामाचं नुसतं म्हणायचं की आम्ही करणार आहोत, पण ते होत नाही. आणि मग मला पेशंट काय सांगतात की मला व्यायामाला वेळच नसतो. तर मी त्यांना एक वाक्य कायम सांगते की तुम्हाला जर का व्यायामाला किंवा तुमचं जीवनशैली चांगली ठेवायला वेळ मिळाला नाही तर तुमचा वेळ दवाखान्यात जाणार आहे. खरं. मग तुम्हाला दवाखान्यात जायला वेळ काढावा लागणार आहे. त्यामुळे कुठे वेळ काढायचा आहे, आधी व्यायाम करणं आणि स्वतःचं शरीर चांगलं राखणं यासाठी वेळ द्यायचा आहे का दवाखान्यात वेळ घालवायचा आहे, हे तुम्ही ठरवा. तुम्ही हे मॅडम अतिशय महत्त्वाचे मुद्दे सांगताय. तर मग एक आपण अशी काही चेकलिस्ट सांगू शकतो का की जर कपल आहे आणि त्यांना चान्स घ्यायचा आहे, तर बाळ होण्यापूर्वी काय पूर्वतयारी त्यांनी मग ती शारीरिक मानसिक अशी करायला पाहिजे? हो, हे बरोबर आहे. सर्वात आधी तर मी अगदी बेसिक मुद्दा सांगीन की हे सगळं बरोबर आहे की खूप उशीर होतो आहे आणि त्यामुळे त्यांना फर्टिलिटी कमी होते वगैरे. पण सर्वात आधी बघण्याचं म्हणजे नवरा बायकोचं किंवा पती पत्नीचं जमतं आहे का एकमेकांशी व्यवस्थित, त्यांच्यात भांडणं, वादावादी, सासर माहेरच्या ज्या सगळ्या गोष्टी या सगळ्या व्यवस्थित आहेत ना. कारण तुमच्या दोघांचं जर का मानसिक युद्ध चालू असेल तर त्याच्यामध्ये एका छोट्या जीवाचं हाल आणून करू नका. सो ती रिस्पॉन्सिबिलिटी पाहिजे, त्यांचं बेसिक ट्युनिंग पाहिजे. आणि त्यानंतर प्रेग्नन्सी प्लॅन करायची म्हणल्यानंतर खरं तर त्यांनी स्त्रीरोग तज्ज्ञांकडे एकदा जाऊन व्यवस्थित सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. की बेसिक गोष्टी म्हणजे मी म्हणलं तसं की त्या मुलीचा पिरियड वेळेवर येतो आहे का, तिचे बाकी काही समस्या आहेत का, आणि मग तपासण्या आपण करतो ज्याच्यामध्ये HIV, HbSAg ह्या टेस्ट, HbSAg म्हणजे हिपॅटायटिस बीची टेस्ट असते. थायरॉईड करणं खूप गरजेचं असतं, ब्लड ग्रुप बघणं गरजेचं असतं, हिमोग्लोबिन बघणं गरजेचं असतं. आणि आपण B12 आणि फोलिक ॲसिडच्या गोळ्या देतो, कारण ह्या विटॅमिन्सची कमी असेल तर प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात. ॲबॉर्शनचे सुद्धा चान्सेस असतात आणि बाळामध्ये विकृती येण्याचे, ॲबनॉर्मॅलिटी येण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे ह्या गोळ्या 1 महिना तरी आधी सुरू करून मग प्रेग्नन्सी प्लॅन करणं हे जास्त बरं. बरं. मॅडम, तुम्ही वंध्यत्व तज्ज्ञ आहात, तर आपण वंध्यत्वाकडे जाऊच. पण आत्ता जे तुम्ही म्हणलात की हे जर डेफिशियन्सी असेल तर त्यांनी पण ॲबॉर्शन होऊ शकतं आणि जास्ती ॲबॉर्शन झाली, समजा 2-3 ॲबॉर्शन झाली, तर त्यांनी पण इन्फर्टिलिटी येऊ शकते. म्हणून या टेस्ट आणि या सगळ्या आधी करणं आवश्यक आहे. वंध्यत्व आणि ॲबॉर्शन हे तसे 2 जरा वेगळ्या गोष्टी आहेत. की वंध्यत्व म्हणजे प्रेग्नन्सी राहतच नाही
आणि ॲबॉर्शनसारखी होणं म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी बेसिक वेगळा प्रॉब्लेम असू शकतो की वारंवार त्या पेशंटचा गर्भपात होतो आहे. आणि स्टॅटिस्टिकली असं आहे की एक गर्भपात झाल्यावर दुसरा होण्याची शक्यता वाढते, 2 गर्भपात असतील तर तिसरा गर्भपात होण्याची शक्यता खूप जास्त वाढते आणि असं ते प्रमाण वाढत जातं. त्यामुळे एखादा जरी गर्भपात असेल किंवा 2 गर्भपात असतील तर त्याच्यासाठी खूप डिटेल तपासण्या करून त्यासाठी काळजी घेऊन ती प्रेग्नन्सी पुढे नेण्याची जबाबदारी असते स्त्रीरोग तज्ज्ञांवर, जी बऱ्यापैकी अवघड असते. त्यामुळे थोडंसं वेगळं पडतं. आणि इन्फर्टिलिटीमध्ये प्रेग्नन्सी राहतच नाही. पण हे सुद्धा आहे की इन्फर्टिलिटी जेव्हा एखाद्या पेशंटला असते तेव्हा तिची जननसंस्था किंवा तिची शारीरिक जी सगळी परिस्थिती आहे ती जरा अवघडच असते. म्हणजे ह्या पेशंट जेव्हा कन्सीव्हसुद्धा होतात त्याच्यानंतर त्यांची प्रेग्नन्सी थोडी अवघड होते. जसं IVF करून झालेली प्रेग्नन्सी ही सोपी नसते, त्याच्यामध्ये वेगवेगळी गुंतागुंत होण्याची शक्यता जास्त असते. कारण कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणूनच ही कन्सीव्ह होत नव्हती पेशंट. म्हणजे शरीरातल्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या कुठेतरी कमी असल्यामुळे किंवा वेगळ्या असल्यामुळेच हे प्रॉब्लेम्स येतात आणि मग ते प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा चालू राहू शकतात. मग या पेशंटचं ब्लड प्रेशर वाढणं, शुगर वाढणं किंवा बाळाची वाढ कमी होणं, या गोष्टींमध्ये आपल्याला समस्या येऊ शकतात. सो IVF झालं, कन्सीव्ह झालं म्हणून आपलं झालं आता सगळं छान झालं असं नाही आहे. या प्रेग्नन्सीजना फुल टर्मला नेऊन बाळ त्यांच्या हातात देईपर्यंत खूप तारेवरची कसरत असते. त्यामुळे सगळा थोडासा अवघडच भाग आहे. आजकाल आपल्याला असं वाटतं की IVF खूप सोपं आहे वगैरे, पण ह्यामध्ये ती स्त्री आणि तिची डॉक्टर या दोघींचीही तारेवरची कसरत चालू असते. त्यामुळे हे तसं इतकं सोपं नाहीच आहे. IVFचा प्रश्न घेऊच आहे आपण, पण त्याच्या आधी वंध्यत्व म्हणजे नेमकं काय, त्याची काही व्याख्या तुम्हाला सांगता येईल का? कारण अनेक कपल्सना तो गोंधळ असतो की बाबा कन्सीव्ह करायला इच्छा आहे बाळ होण्याची, पण 2-3 महिने जरी नाही झालं तरी असं वाटायला लागतं की आपल्याला इन्फर्टिलिटी आहे का? बरोबर. हो, हे खूप वेळा होतं आणि हे मी जोडप्यांना कायम सांगते की तुम्हाला नको आहे बाळ तोपर्यंत नकोच आहे. म्हणजे मग त्याकरता तुम्ही इतके पॅनिक होता. आणि आता हवं आहे म्हणल्यावर पहिल्या दुसऱ्या महिन्यातच नाही ना कन्सीव्ह होणार. म्हणजे शरीराला काहीतरी वेळ द्यायला पाहिजे. आणि कन्सेप्शन म्हणजे हे ना मॅटर ऑफ चान्स आहे त्याच्यामध्ये खूप, की स्त्रीची प्रत्येक सायकल ही म्हणजे प्रत्येक सायकलमध्ये स्त्रीबीज तयार होत नाही. म्हणजे प्रत्येक महिन्यात स्त्रीबीज तयार होईलच असं नाही. ते स्त्रीबीज तयार झालं तरी ते ट्यूबमध्ये बरोबर म्हणजे गर्भनलिकेमध्ये जे जाणं अपेक्षित आहे ते प्रत्येक वेळी जाईलच असं नाही. ते गर्भनलिकेत गेलं तरी प्रत्येक वेळी शुक्राणू आणि बीजाचा संयोग होईलच असं नाही. कारण कधी तो शुक्राणू पोचतच नाही आहे तिकडे. त्याच्यानंतर तो पोचला तरी त्याचं फर्टिलायझेशन ट्यूबमध्ये जे होणं अपेक्षित आहे ते होईलच असं नाही. आणि ते फर्टिलायझेशन झाल्यानंतर एम्ब्रिओ जो तयार होतो तो गर्भपिशवीत येऊन म्हणजे गर्भाशयात येऊन इम्प्लांट होणं म्हणजे रुजणे ज्याला म्हणतात, तर तो गर्भाशयात येऊन रुजेलच असं नाही. तर तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये खूप मॅटर ऑफ चान्स आहे. म्हणजे प्रत्येक सायकलमध्ये हे सगळं होईल असं नाही. खरं तर हे सगळं एकत्र होऊन तो गर्भ जन्माला येतो हे एक अतिशय मोठं मिरॅकलच आहे. पण हे असं प्रत्येक वेळी होईलच असं नाही. त्यामुळे हे कपल्सना समजवायला लागतं की या सगळ्याला आपल्याला 1 वर्षाचा कालावधी द्यावा लागतो. त्यामुळे नवरा बायको किंवा पती पत्नी एकत्र राहता आहेत, त्यांचा नियमित इंटरकोर्स होतो आहे आणि 1 वर्षात त्यांनी कन्सीव्ह नाही झाले आणि त्यावेळी आपण त्यांना असं म्हणू शकतो की यांना वंध्यत्वाचा आजार तर नाही ना हे बघूया, वंध्यत्वाची समस्या नाही ना हे बघूया. आणि मग त्याच्यानंतर त्यांच्या आपण जेव्हा तपासण्या करतो तेव्हा मग आपल्याला बाकीच्या गोष्टी कळू शकतात की काय प्रॉब्लेम आहे किंवा नाही. आणि कधीकधी अगदी बेसिक समस्या असू शकतात की तुमच्या पुस्तकामध्ये देहभान हे पुस्तक तुम्ही अतिशय सुंदर लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हटलेलंच आहे की बऱ्याच वेळा इंटरकोर्स कसा व्हायला पाहिजे किंवा लैंगिक संबंध कसा व्हायला पाहिजे याचीसुद्धा कल्पना नसते. स्त्रीलाही नसते, पुरुषांनाही बऱ्याच वेळा नसते. त्यामुळे असे असू शकतं की त्यांचा संबंध नीट येतच नाही आहे, त्यामुळे सुद्धा प्रेग्नन्सी राहत नाही आहे. सो अशा गोष्टी मग कधीकधी सिम्पलपासून मग ते खूप गुंतागुंतीकडे वंध्यत्वाची समस्या जाऊ शकते. म्हणजे तुम्ही आत्ता जो मुद्दा म्हणलात की प्री मॅरिटल काउन्सिलिंग हे किती महत्त्वाचं आहे हाही मुद्दा. कारण बेसिक जर इंटरकोर्स समागमच माहिती नसेल आणि मग असं वाटतं की आपण इंटरकोर्स करतोय पण कन्सीव्ह होत नाही,
येस, बरोबर आहे. आणि त्याच्यात परत आता पुरुषांच्या समस्यांबद्दल आपण नंतर बोलूच, की तोही एक महत्त्वाचा मुद्दा आहे, की पुरुष बऱ्याच वेळा तयार होत नाहीत. त्यांच्या काही समस्या असतील तर ते मान्य करायला किंवा त्याची ट्रीटमेंट घ्यायला. तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. अगदीच. IVFचा आपला आत्ता उल्लेख झाला, तर IVFबद्दलही अनेक प्रश्न आहेत आणि IVFचा कुठेतरी ट्रेंड झाला आहे का? कारण एवढी क्लिनिक जी वाढलेली आहेत, तर IVF म्हणजे मुळात काय आणि ते कोणत्या कपलसाठी आहे IVFद्वारे प्रेग्नन्सी? बरोबर. IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन. म्हणजे आपण जो स्त्रीबीज आणि शुक्राणूचा जो संयोग असतो तो आपण लॅबमध्ये घडवून आणतो. तर ह्याच्यामध्ये काय करतात की स्त्रीच्या पाळीच्या पहिल्या दिवसापासून तिच्या ओव्हरीतनं म्हणजे अंडाशयातनं जास्त स्त्रीबीजं काढण्याची इंजेक्शन्स दिली जातात. तर ती पहिले 15 दिवस इंजेक्शन्स दिली जातात आणि स्त्रीबीजांची संख्या साधारणपणे आपण 10 ते 15 येतील अशी इंजेक्शन्स दिली जातात. पण प्रत्येक वेळी हे यामध्ये आपल्याला यश मिळेलच असं नाही. त्या प्रत्येक स्त्रीच्या अंडाशयावर अवलंबून आहे आणि जितकं वय वाढेल तितकी अंडाशयांची संख्या स्त्रीबीजांची संख्या कमी होत जाते. त्यामुळे ती स्त्रीबीजं आपल्याला किती मिळतात याच्यावर सुद्धा बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. तर 10 ते 15 स्त्रीबीजं मिळवण्याच्या दृष्टीने आपण औषधं सुरू करतो, इंजेक्शन्स आणि बाकीची औषधं. आणि ती त्याच्यानंतर भूल देऊन योनी मार्गाद्वारे सोनोग्राफी मशीनच्या साहाय्याने ती स्त्रीबीजं बाहेर काढून घेतली जातात. आणि ती लॅबमध्ये मग IVF लॅबमध्ये पुरुषांचे शुक्राणू घेतले जातात आणि त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात की तुम्ही शुक्राणू आणि स्त्रीबीज नुसतं एकत्र ठेवलं तर त्यांचा संयोग होऊन आपोआपच गर्भ तयार होऊ शकतो. पण बऱ्याच वेळा काही अजून प्रॉब्लेम्स असतील तर ते होत नाही. आणि मग त्यावेळी काय करतात की स्पर्म इंजेक्शन म्हणजे डायरेक्ट शुक्राणू इंजेक्शननी स्त्रीबीजाच्या आतमध्ये टाकला जातो. म्हणजे त्यांचं सॉर्ट ऑफ आपणच घडवून आणलेला संयोग आहे तो, म्हणजे ह्युमन हँडनी केलेला. आणि मग तो एम्ब्रिओ तो तयार होतो, तो गर्भाशयात सोडला जातो. अच्छा. याच्यामध्ये बऱ्याच वेळा असं दिसतं की आपण जर का हे एम्ब्रिओज जे तयार होतात, जे गर्भ तयार होतात ते आपण फ्रीज केले 1 महिना आणि पुढच्या महिन्याच्या सायकलमध्ये ते टाकले तर त्याच्यात यश जास्ती मिळतं, सक्सेस रेट जास्ती मिळतो. म्हणून एका सायकलमध्ये आपण जर स्त्रीबीजं काढून घेतली, एम्ब्रिओज तयार करून घेतले तर बऱ्याच वेळा पुढच्या सायकलमध्ये आम्ही तो गर्भाशयात सोडण्याची प्रक्रिया म्हणजे एम्ब्रिओ ट्रान्सफर, फ्रोझन एम्ब्रिओ ट्रान्सफर ही बऱ्याच वेळा पुढच्या सायकलमध्ये करतो. तर अशी ही सगळी त्याची प्रक्रिया असते IVFची. अच्छा. IVFचा मुद्दा झाला. आता परत जर आपण वंध्यत्वाचे उपचार बघितलं तर मला वाटतं की यात बऱ्याचदा टाइम्ड इंटरकोर्स असा सुचवला जातो की कुठल्या काळात प्रेग्नन्सी राहायची शक्यता जास्ती आहे. तर त्या टाइम्ड इंटरकोर्सचा पण कुठेतरी परफॉर्मन्स प्रेशर पुरुषांवर किंवा बायकांवरही येतं आणि त्याच्यामुळे पण त्या ताणामुळे परत होत नाही कन्सिव्ह असं पण दिसतं तुम्हाला? म्हणूनच ॲक्च्युली हे जे कारण आहे की 1 वर्ष काही करायची गरज नाही आहे. कारण ताणविरहित त्यांचं लैंगिक आयुष्य असेल तर बऱ्याच वेळा कन्सेप्शन होतं. आणि मग ना ही जी इन्फर्टिलिटीची ट्रीटमेंट आहे याच्यामध्ये स्टेजेस असतात. म्हणजे आता पहिल्या स्टेजमध्ये जेव्हा आमच्याकडे नुकतंच कपल आलं आहे तेव्हा तुम्ही म्हणता तसं आम्ही टाइम्ड इंटरकोर्स सांगतो त्यांना. आणि मग स्त्रीबीज प्रत्येक स्त्रीच्या सायकलनुसार म्हणजे तिची पाळी किती दिवसांनी येते, समजा 21 दिवसांपासून पुढे किती 30-35 दिवसांपर्यंत सुद्धा येऊ शकते. तर स्त्रीबीज कसं तयार होतं हे बघण्यासाठी आम्ही ओव्ह्युलेशन मॉनिटरिंग सोनोग्राफीने आम्हाला कळतं. तर सोनोग्राफी करून फक्त स्त्रीबीज कधी तयार होतं आहे त्याच्या आधी आणि नंतर संबंध येण्याचं आम्ही कपल्सना सांगतो, जोडप्यांना. तर ही अगदी प्रायमरी स्टेज आहे की ओव्ह्युलेशन होतं आहे का नाही. आणि त्याचवेळी मग एकदा आपण हजबंडचा आता स्पर्म काउंट केलेला आहे त्यामुळे सिमेनमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे, स्पर्म काउंट आणि मोटिलिटी नॉर्मल आहे आणि आता स्त्रीबीज पण तयार होतं आहे. मग अशाच 2-3 सायकल्स करायला हरकत नसते जर स्त्रीबीज तयार होत असेल तर. मग आता समजा स्त्रीबीज तयारच होत नाही असं आपल्या लक्षात आलं, जो PCODचा मेन प्रॉब्लेम असतो, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज, हा जवळजवळ आत्ताच्या तरुण मुलींमध्ये एक साथ आल्यासारखी आहे. कारण त्यांची वजनं जास्ती आहेत, त्यांचा व्यायाम नाही आहे. आणि दुसरं म्हणजे ह्याच्यासाठी जेनेटिक कारणंसुद्धा आहेत की ही मुलगी जेव्हा आईच्या गर्भात होती तेव्हा आईचं वजन समजा जास्त असेल किंवा आईला डायबिटीज झाला असेल किंवा आईच्या प्रेग्नन्सीमध्ये काही समस्या असेल तर ह्या मुलींना म्हणजे त्याच्या गर्भात तेव्हा असणाऱ्या मुली जेव्हा आता मोठ्या झाल्या आहेत यांना PCODचा प्रॉब्लेम जास्त होण्याची शक्यता आहे. तसंच असंही आपल्याला दिसतंय की मुलींची पाळी लवकर सुरू होते आहे
सगळ्या बदललेल्या जीवनशैली किंवा त्याच्यात जेनेटिक फॅक्टर आहेत, एन्व्हायरमेंटल फॅक्टर आहेत, तर लवकर पाळी सुरू झालेल्या मुलींमध्ये PCODची शक्यता वाढते. तर PCOD म्हणजे बेसिकली काय की स्त्रीबीज तयारच होत नाहीत. जे पाळीच्या म्हणजे समजा पाळी 28 दिवसांची असेल तर पुढच्या तारखेपासून 14 दिवस आधी, म्हणजे 28 दिवसांची असेल तर साधारण 14व्या दिवशी ते स्त्रीबीज तयार होणं अपेक्षित आहे. तर स्त्रीबीज तयार झालं की त्याच्यानंतर 14 दिवसांनी पाळी येते. ते स्त्रीबीजच नाही तयार झालं तर पाळी त्यांची येतच नाही. आणि मग पाळी पुढे गेली की वजन थोडं वाढतं. वजन थोडं वाढलं की अजूनच स्त्रीबीज तयार होण्यात अडथळे येतात. मग अजूनच वजन वाढतं. म्हणजे हे दुष्टचक्र चालू राहतं. याला पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज आपण म्हणतो. तर आता आपल्या इथे सध्या तरी पॉलिसिस्टिक ओव्हरीज हे मेन कारण आहे. सर्वात महत्त्वाचं कारण सध्या जे दिसतं प्रेग्नन्सी न राहण्याचं ते पॉलिसिस्टिक ओव्हरीज आहे. तर मग आता ती जर स्त्रीबीज तयार होत नसेल तर आम्ही औषधं देतो पाळीच्या 2ऱ्या दिवसापासून, आणि पाळीच्या 10व्या दिवसापासून आम्ही सोनोग्राफी करून बघतो की स्त्रीबीज तयार होतं आहे का नाही. आणि मग तो फर्टाईल पिरियड आम्ही समजतो की पाळीच्या 10व्या दिवसापासून ते स्त्रीबीज ते राहू शकतं. साधारण स्त्रीबीज 24 to 48 आवर्स म्हणजे 24 ते 48 तास टिकतं. आणि म्हणजे शुक्राणू जो असतो तो 5-6 दिवससुद्धा चांगला टिकू शकतो. त्यामुळे हा फर्टाईल पिरियड साधारण एक 7 दिवसांचा आपण धरतो. तर मग त्या काळात आम्ही त्यांचा संबंध यावा असं जोडप्यांना आम्ही सल्ला देतो. आणि असं आपण पुढचे 2-3 सायकल्स करू शकतो. आणि मग आता तरीही नाही झालं कन्सेप्शन तर मग IUIचा उपाय आहे, म्हणजे इंट्रायुट्राईन इन्सेमिनेशन. त्याच्यामध्ये काय करतो की सिमेन सॅम्पल घेतलं जातं आणि ते वॉश करतात. त्याच्यामधले जे सगळ्यात चांगले शुक्राणू आहेत ते वेगळे करतात. ते सिरिंजमध्ये एका भरायचे आणि त्याला एक कॅन्युला असतो की गर्भाशयात ते नाजूकपणे सोडायचे ओव्ह्युलेशनच्या वेळी. म्हणजे जेव्हा स्त्रीबीज तयार होतं आहे तेव्हा ते युट्रसमध्ये म्हणजे गर्भाशयात सोडलं जातं, ज्याने आपले कन्सेप्शनचे चान्सेस वाढतात. बरं. आणि आता ह्याच्या पुढे IUI एक 3 ते 4 सायकल्स मॅक्झिमम, अगदी 6 सायकल्स खरं तर खूप झाल्या. 6 सायकल्स 4 सायकल्सपर्यंतसुद्धा नाही झालं तर मग आता वेळ IVFचा विचार करण्याची आहे. अच्छा. त्यामुळे IVFचा लगेच विचार करण्याची गरज नसते. ह्या सगळ्या स्टेजेसमधून गेल्यानंतर आपण IVFचा निर्णय घेऊ शकतो. अगदीच मॅडम, तुम्ही खूपच महत्त्वाचे इन्साइट्स देताय आणि अनेक जे डाऊट्स आहेत सामान्यांना जे असतात ते खरंच दूर होत आहेत. त्यामुळे सगळ्या प्रेक्षकांनी आपण इथे अपील करूया की तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटतोय, हा एपिसोड कसा वाटतोय विशेषतः हे सांगा. आणि डॉक्टरांसाठी काही प्रश्न असतील तर तेही कमेंट्समध्ये नक्की आम्हाला कळवा. आपण या प्रश्नांचा विचार करून डॉक्टर मॅडमना परत बोलवण्याचा नक्की विचार करूया. आणि अजून देहभान पॉडकास्टला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तेही नक्की करा. मॅडम, आपण पुढे जाऊया की जीवनशैली हा उल्लेख येतोय सारखा. तर जीवनशैलीत आपण म्हणजे आहार, व्यायाम हे तर मुद्दे झालेच, पण करिअरचा आज खूप मोठा एक तिढाच निर्माण झाला आहे का सगळ्याच तरुणाईपुढे, असं थोडंसं दिसतंय का तुम्हाला? म्हणजे चुकीच्या जीवनशैलीत करिअरचा किती वाटा दिसतोय आणि ती बदलणं कितपत आवश्यक दिसतंय? नाही, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हा. आणि करिअर म्हणजे बऱ्याच वेळा असं वाटतं, मी परवाच एका जोडप्याला असं म्हटलं की आपण करिअर आणि नोकरी किंवा बिझनेस या गोष्टी कशा करता करतो तर चांगलं आयुष्य जगण्याकरता. आणि तुमचं आयुष्य जवळजवळ इम्पॉसिबल होत चाललं आहे या गोष्टींमुळे. कारण कपल्स मला सांगतात की आम्ही सकाळी 9ला जातो ते रात्री 8:30ला घरी येतो. आता परिस्थिती अशी आहे की 8 तास काम हे जवळजवळ एक जुनी गोष्ट, ऑब्सलीट झालेली गोष्ट असं झाल्यासारखं झालं आहे. त्यामुळे ज्या कपलला कन्सीव्हसुद्धा करायचं आहे तर ती 12-12 तास जर का बाहेर घालवून ती घरी आली तर त्यांना, आम्हाला जेव्हा टाईम्ड इंटरकोर्स आम्ही सांगतो तेव्हा त्यांच्यात तीसुद्धा ताकद नसते, संबंध येण्याची सुद्धा त्यांच्यात ताकद नसते. आणि दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मी एका पेशंटला विचारलं होतं की तुझं हे असं शेड्यूल कामाचं आहे तर तू प्रेग्नन्सी प्लॅन करतेस पण तू बाळाला कसा वेळ देणार आहेस? म्हणजे हे किती महत्त्वाचं आहे की आपण पुढच्या पिढीला काय करतोय. म्हणजे फक्त एक बाळ निर्माण करून आजी आजोबांकडे सोडलं की आपलं काम झालं का? आणि मग आपण काय न्याय दिला त्या बाळाला? तुमची जर का काहीच मानसिक तयारी नाही आहे किंवा कुठलीच तयारी नाही आहे त्या बाळाला वेळ देण्याची, तर तुम्ही कशा करता त्या बाळाला जगात आणताय? कारण आजी आजोबा ही महत्त्वाची गोष्ट आहेच मुलांच्या आयुष्यात, पण तेवढीच महत्त्वाची आईवडिलांनी वेळ देणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे ते तुम्ही देऊ शकत नसाल तर कशासाठी हा सगळा व्याप करताय? असं मी, म्हणजे ती निरुत्तर झाली मुलगी की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे मॅडम, मला काहीतरी सगळं रिअरेंज करायला पाहिजे.
बरोबर. मग कितीही आपण म्हणलं तरी ही तर फॅक्टच आहे की ही ॲडजस्टमेंट जास्त स्त्रियांना करावी लागणार. पण त्याची त्यांना मिळणारी अवॉर्ड्स आणि बक्षीससुद्धा खूप मोठं आहे. म्हणजे मातृत्वाचा आनंद आणि तो एक अनुभव हा सुद्धा घेण्याची गोष्ट आहेच आणि त्याला तेवढं महत्त्व द्यायला पण पाहिजे. बरोबर. तर मला असं वाटतं की हे कॉर्पोरेट इंडस्ट्रीज जे झालं आहे ना की कितीही तास काम करा आणि हे करा, ह्याच्या अगेन्स्ट काहीतरी एक चळवळ निर्माण व्हायला हवी, एस्पेशली यंग जनरेशनमध्ये, की इतके तास काम करून तुम्ही काय साध्य करताय. अर्ली एज हार्ट अटॅक सुरू झालेत, इन्फर्टिलिटीचं प्रमाण वाढतं आहे, ओबेसिटी वाढते आहे, डायबिटीस वाढतं आहे, यंग एज हायपरटेन्शनसुद्धा खूप वाढतं आहे आणि मानसिक ताण म्हणजे मानसिक रोगांचं प्रमाण खूप वाढतं आहे, डिप्रेशन किंवा एन्झायटी. म्हणजे आपण काय अचीव करतो आहे ह्या सगळ्यामध्ये. आणि यंग जनरेशनला हे सुद्धा समजण्याची गरज आहे की पूर्वी जेव्हा पालक प्रेग्नन्सी प्लॅन करायचे तेव्हा एक बेसिक खायला प्यायला, खाऊन पिऊन सुखी हा एक कन्सेप्ट होता. आता ह्या यंग जनरेशनला स्वतःचाच फ्लॅट पाहिजे, स्वतःचीच गाडी पाहिजे आणि हे जे सगळे अट्टाहास आहेत ना, हे सुद्धा सोडायची गरज आहे. कारण ह्यामध्ये वाहवत जाऊन तुम्ही काही आयुष्याच्या चांगल्या आनंदाला मुकताय, ह्याचाही त्यांनी विचार करायला हवा खरं तर. खरंय खरंय. म्हणजे तुम्ही म्हणताय तसं वर्क फ्रॉम होम या ट्रेंडमुळे कोविड नंतर ते अजूनच इकडे आड तिकडे वीर असं झालं. म्हणजे घरनं जरी काम करतोय तरी ते 12 तासच होतंय आणि ऑफिसला जाऊन केलं तर ते अजूनच वाढत. असं ते सगळा तिढा कुठेतरी निर्माण झालेला दिसतोय. वर्क फ्रॉम होममध्ये अजून एक गोष्ट झाली आहे की अतिपरिचयात अवज्ञा झाल्यासारखं कपल सतत एकत्र, म्हणजे प्रत्येक कपलमध्ये स्पेस पाहिजे एक. तुम्ही एकमेकांपासून थोडंसं लांब राहणं सुद्धा गरजेचं आहे दिवसभर आणि मग तुम्ही संध्याकाळी भेटता तेव्हा काहीतरी तरी त्याच्यात नाविन्य किंवा काहीतरी तरी असतं. तुम्ही रात्रंदिवस एकत्र असाल तर भांडणं आणि कटकट आणि हेच कंटाळाच जास्ती येतो. सो वर्क फ्रॉम होमचा हा सुद्धा एक मेजर प्रॉब्लेम आहे की बाहेरच जाऊन थोडं एकमेकांना स्पेस देणं, एकमेकांपासून वेगळं राहणं हेही गरजेचं झालेलं आहे. तुम्ही आणि आत्ता बोलताना म्हटलात तो मुद्दा अतिशय मला असं वाटतं की महत्त्वाचा आहे की बाळ जेव्हा होतं तेव्हा त्या बाळाची म्हणजे त्या प्रत्येक श्वासाची जबाबदारी ही पहिल्यांदा आई वडिलांवर आहे. तर हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे सपोर्ट सिस्टीम म्हणून आजी आजोबा असणं हे चांगलं आहे. बरोबर. पण आजी आजोबा आहेत म्हणून आपण अनेक कपल्स म्हणून पण सेकंड चान्स घेतात का असं दिसतं. आणि ते सुद्धा आहे की आई वडिलांच्या जीवावर प्रेग्नन्सी प्लॅन करू नका. तुमचं स्वतःचं काहीतरी प्लॅनिंग पाहिजे की मी काय करणार आहे, कसं करणार आहे. आणि हे खरं तर आईवडिलांनी पण समजून घ्यायला पाहिजे की आईवडीलही जे फोर्स करतात की तुम्ही करा आम्ही सांभाळू, तर हे खरं तर त्यांनीही म्हणू नये आणि त्यांनी म्हणलं तरी या आईबाबांनी मनावर घेऊ नये. आपली जबाबदारी आहे ती आणि फक्त जबाबदारीने आनंद आहे ना त्याच्यामध्ये. सो हा सगळं थोडंसं नीट प्लॅनिंग करून या गोष्टी जमू शकतात. फक्त ऐहिक सुखांच्या आणि आर्थिकच गोष्टींच्या मागे लागणं हा थोडा प्रॉब्लेम झालेला आहे आणि आय थिंक इट कम्स फ्रॉम US आणि अमेरिकेचं हे जे कल्चर आहे की सगळ्यांनी फक्त पैसा आणि करिअरच्या मागे लागायचं आणि बाकीचं नाही. हे त्यांचा जो पिंड वेगळा आहे, जरा आपला पिंड वेगळा आहे. सो त्यांच्या मागे लागून आपण जर का त्यांचं आंधळेपणाने अनुकरण केलं या बाबतीत तर आपण दुःखी होणार आहोत आणि आपण असमाधानी होणार आहोत. हे यंग जनरेशननी समजून घ्यायला हवं आहे. येस. पण परत थोडंसं बेसिक्सकडेच येऊया की हेल्दी लाईफस्टाईल म्हणजे काय, योग्य आहार, योग्य व्यायाम आणि निद्रा, झोप पुरेशी, या गोष्टी सगळ्यांना माहिती असतात. पण तरी त्या फॉलो न करणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे का? आता तरुण आहेत कुठेतरी तुम्हाला असं दिसतंय की ते लाईफस्टाईल बदलायच्या पण मागे लागत आहेत. म्हणजे व्यायामाचं महत्त्व दिसतंय. कारण आता सकाळी जर बघितलं आपण तर रनर्स किंवा सायकलिस्ट हे दिसतात का? तरी ते प्रमाण कमीच आहे तुम्हाला? कमी आहे. म्हणजे माझ्याकडे येणाऱ्या लोकांमध्ये तर खूप कमी आहे. आणि म्हणजे आता मी बायकांना ट्रीट करते म्हणून मी मुलींना म्हणते की अगं वजनं तुमची जरा बघा, जरा हे करा. पण पुरुषांमध्ये सुद्धा ह्यूज ओबेसिटी आहे. म्हणून मी आजकाल काय सांगते की तुम्ही जोडीनी चालायला जा. कारण ऑफकोर्स पुरुषांचं सुद्धा स्पर्म काउंट आणि या गोष्टी अफेक्ट होऊच शकतात. पण आता काय झालं आहे की हे जे रनर्स किंवा हे जे सगळे दिसत आहेत ना, हे बऱ्याच वेळा मला असं वाटतं अनमॅरिड असण्याची शक्यता जास्ती आहे. कारण लग्न झाल्यावरही कंटिन्यू केलं तर उत्तमच आहे, पण त्यांचं प्रमाण खरं तर खूप कमी दिसतं आहे मला. आणि एक मग परत 40शीला मिडलाईफ क्रायसिसवाले पळत सुटलेले असतात किंवा व्यायाम करतात. मधले हे जे आहेत ना फर्टाईल, म्हणजे ज्यांच्याकडून फर्टिलिटी अपेक्षित आहे ते त्या चक्रातच अडकलेले आहेत अजून. आणि
म्हणजे बेसिक गोष्टी जरी फॉलो केल्या ना, की मी सगळ्या लोकांना काय सांगते की कार्बोहायड्रेट कमी करा, भात बटाटा साखर मैदा कमी करा, प्रोटीनचं प्रमाण वाढवा, आठवड्यातनं 150 मिनिटं व्यायामसुद्धा पुरेसा असतो तुमची चांगली जरा लाईफस्टाईल राहण्याकरता. नॉट दॅट डिफिकल्ट, म्हणजे 150 मिनिटं एक्सरसाइज. दिवसाला हार्डली अर्धा तास. हां, तेच. प्रोटीन जास्ती घ्या, कार्बोहायड्रेट कमी घ्या आणि फायबर जास्ती खायचा, की भाज्या फळं कोशिंबिरी हे जास्ती. गोडाचं प्रमाण कमी करायला पाहिजे. आपल्याकडे ना थोडंसं गोडाला ग्लॅमराईज केलं जातं, की हे तर खायलाच पाहिजे, ही पिढी श्रीखंड खात नाही. अरे पण जे खात होते तेव्हा त्यांची लाईफस्टाईल बघा. आता मला हे म्हणतात की आम्ही कोकणात तर फक्त भात खातो, आम्ही साऊथचे लोक फक्त भात खातो. पण जेव्हा ते फक्त भात खात होते तेव्हा त्यांना किती कष्ट होते. आजही कोकणी माणसाला खालीवर खालीवर करण्यातच केवढा व्यायाम होतो. कोकणी माणसं खूप कष्टाळू असतात. तीच कोकणी माणसं आता जर का देशावर आली असली तर ती इथल्या इथे जायचं तर टू व्हीलरवर जात आहेत, तिथेच गाडी पार्क करून त्याच दुकानात जाऊन सामोसे वडे खात आहेत, गुलाबजाम खात आहेत, रसगुल्ले खात आहेत. तर कसं ना शरीर कसं जमेल. म्हणजे मग सगळ्या गोष्टी त्याच्याबरोबर वाईट येणाऱ्या असतीलच. सो म्हणून काय आयुष्यातले आनंद सोडून द्यायचे असं नाही. बरोबर. पण तुम्ही नियमित व्यायाम करत असाल तर खरं तर शरीर खूप खपवून घेतं तुमचं. म्हणजे इतकं अवघड नाही आहे, पण त्या लोकांना तो विचारच करायचा नाही आहे असं झालं आहे. आणि अजून एक मुद्दा मला सांगायचा आहे की तरुण मुलींना आजकाल असं म्हणलं ना की वजन जरा कमी करायला पाहिजे तर त्यांना बॉडी शेमिंग वाटतं. हो. हा एक इतका भयंकर प्रकार आहे की बॉडी शेमिंग कसं, तुम्हाला डॉक्टर जेव्हा सांगतेय की अगं वजन कमी करायला पाहिजे, तुझं तब्येत नाही आहे चांगली, तर तुम्ही बॉडी शेमिंग कसं म्हणू शकता. आणि एकमेकांना हे बोलून सपोर्ट करायचं. जेव्हा तुम्हाला मेडिकल प्रॉब्लेम्स येतात तेव्हा ती गोष्ट बॉडी शेमिंग वगैरे नाही आहे. तुमच्या रंगाबद्दल कोणी काही म्हणलं तर ते बॉडी शेमिंग तुम्ही म्हणू शकता. किंवा काय एखादीचे केसांचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, रंगाचा आहे, किंवा काही दुसरी समस्या आहे, काही व्यंग आहेत, ते बॉडी शेमिंग असू शकतं. तुमचं वाढलेलं वजन हे तुम्हाला डॉक्टर एस्पेशली सांगत असतील तर ते बॉडी शेमिंग नाही होऊ शकत. किंवा तुमच्या घरचे तुमचे हितचिंतक तुमची आई वडील सांगत असतील तर त्याला तुम्ही बॉडी शेमिंग कसं म्हणू शकता. आणि ह्याच्यामध्ये नुकसान कुणाचं आहे, याच्यामध्ये नुकसान तुमचं होतं आहे. त्यापेक्षा तुम्ही ते मनावर घेऊन काही केलं तर खूप चांगलं होणार आहे, तुमचंही चांगलं होणार आहे. आणि तुम्हाला कॉन्फिडन्स, माझ्या पेशंट जेव्हा वेट लॉस करून येतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा ग्लो इतका छान असतो की दे आर व्हेरी हॅपी, दे आर प्राऊड ऑफ देमसेल्व्स. त्यांना आत्मविश्वास मिळतो, छान वाटतं त्यांना. सो हे बॉडी शेमिंग वगैरे आय थिंक कंट्रोल करण्याची गरज आहे. थोडंसं मॅडम आता जेंडर स्पेसिफिक आपण बघूया की आता पुरुषांचा मुद्दा नाही, पुरुषांचा विचार करूया. कारण दरवेळेला बायकांनाच हे केलं जातं, आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं वंध्यत्व असेल तर. तर पुरुषांचा विचार केला तर पुरुषांचं प्रमाण किती असतं वंध्यत्वाच्या केसेसमध्ये, आणि दुसरा म्हणजे मग नेमकी कारणं काय असतात वंध्यत्वाची. हो, हां, हा पण खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की दरवेळी असं समजलं जातं की काहीतरी दोष स्त्रीमध्येच असणार. तर वंध्यत्वाच्या 40 ते 50% केसेसमध्ये 40 तर नक्कीच पुरुषांमध्ये प्रॉब्लेम असू शकतो. तर आपण जसं म्हणलं तसं की इव्हन इंटरकोर्स नीट न होणं ह्याच्यामध्ये सुद्धा पुरुषांचे प्रॉब्लेम असू शकतात. की तुमच्या पुस्तकात जसं तुम्ही छान एक्सप्लेन केलं आहे की प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन किंवा डिलेड इजॅक्युलेशन या प्रॉब्लेममध्ये कन्सेप्शन होत नाही. त्यानंतर स्पर्ममध्ये प्रॉब्लेम असेल की काउंट कमी असेल किंवा मोटिलिटी कमी असेल तर बऱ्याच वेळानं स्त्रीची ट्रीटमेंट सुरू होते आणि आम्ही एकाच वेळी दोघांना इन्व्हेस्टिगेशन्स करायला सांगितलेले असतात, पण पुरुष टाळाटाळच करतात. म्हणजे 2 महिने झाले, 3 महिने झाले तरी त्याला वेळच मिळत नाही आहे, त्याच्या अजून तपासण्या झाल्याच नाही आहेत, असे अनुभव नेहमी येतात. आणि मग जर कुठली समस्येचं निदान झालं तर त्यासाठी आम्ही अँड्रोलॉजिस्टकडे पाठवतो. म्हणजे युरोलॉजीचंच एक अँड्रोलॉजी म्हणून पुरुषांच्या समस्या बघणारी डॉक्टर्स असतात, पण त्यांच्याकडे जायला पण टाळाटाळ करतात. सो याच्यामध्ये व्हेरिकोसील नावाचा एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये टेस्टिसच्या आजूबाजूच्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या डायलेट झालेल्या असतात. त्यामुळे टेम्परेचर वाढतं टेस्टिसचं आणि त्यामुळे काउंट कमी होतो आणि मोटिलिटी कमी होते स्पर्मची. तर ह्या व्हेरिकोसीलचे सुद्धा बरेच पेशंट डायग्नोज होतात. तर त्यांना कधी कधी ऑपरेशनचा सल्ला दिला जातो, तर त्याची पण टाळाटाळ केली जाते. तर पुरुषांनी एक त्यांना त्याच्यामधले त्यांचा जो इगो आड येतो आणि त्यांना उगाचच असं वाटतं की माझं पौरुषत्व कुठेतरी कमी पडतं वगैरे, असं काही नाही आहे. म्हणजे पौरुषत्व इतक्या फालतू गोष्टींवर अवलंबून नसतं, हे पुरुषांनी समजून घ्यायची गरज आहे. आणि ती ट्रीटमेंट वेळेवर घेतली तर सगळ्याच समस्या पटकन सॉल्व्ह होतात.
पण तेच जर का खूप स्ट्रेच केलं तर मग सगळ्याच गोष्टी, आणि मग काय होतं की सासरचे त्या मुलीला टोमणे देत राहतात आणि ती बिचारी दर महिन्याला तिची ट्रीटमेंट करून उपयोग काय ना, जर का स्पर्म काउंट चांगला नसेल तर या अशा समस्या असतात. तर आता प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन किंवा इरेक्टाईल डिसफंक्शन याची ट्रीटमेंट तर एखाद दुसऱ्या गोळीनी पण होऊ शकते, पण त्याचा वेळेवर सल्ला घेऊन त्याच्या तपासण्या करून करणं हे पुरुषांच्या हातात असतं, पण ते करत नाहीत. शिल्पा मॅडम, बोलताना तुम्ही 2 वेळा देहभान या माझ्या पुस्तकाचा उल्लेख केलात. तर देहभान हे मी तुम्हाला भेट द्यायलाच आणलेलं आहे या एपिसोडमध्ये, आणि या निमित्ताने सगळ्या प्रेक्षकांनाही सांगायला आवडेल की देहभान हे माझं पुस्तक नुकतंच राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेलं आहे. आणि या देहभानचा प्रवास सुरू झाला 2023मध्ये. ते वर्षभर मी लोकसत्तामध्ये त्यांची जी शनिवारची पुरवणी असते चतुरंग, तर त्यात दर पंधरवड्याला एक लेख असं लिहित होतो. आणि निरामय लैंगिकतेवरचं हे पुस्तक आहे. 4 यात मुख्य विभाग हे मी केलेले आहेत. पहिला विभाग आहे की विवाहापूर्वीची लैंगिकता, त्याच्यानंतर लैंगिक समस्यांवर एक प्रकरण आहे, त्यानंतर सुखी संसाराचं गुपित असं पण एक त्यात विभाग आहे. ज्येष्ठांचं सहजीवन हा एक खूप दुर्लक्षित विषय मानला जातो, तर त्याच्यावरही हे लेख आहे. डेटिंग ॲप्सवर आहे, म्हणजे तरुणाईपासून ते प्रौढांपर्यंत सगळ्यांना कव्हर करता येईल असं हे पुस्तक लिहिण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि सांगायला आवडेल की या काही लेखांमध्ये डॉक्टर शिल्पा मॅडमचे पण खूप महत्त्वाचे कोट्स, इन्साईट्स आहेत. तर त्यामुळे या पुस्तकाची पण लिंक देतो आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तर तुम्ही हे पण घरपोच मागवू शकता राजहंसच्या वेबसाईटवरनं किंवा अक्षरधारावरनंही. तर मॅडम तुम्ही हे तुम्हाला मी थँक्यू सो मच. मी वाचलं आहे हे पुस्तक आणि अतिशय सुंदर आहे. ज्या विषयावर नॉर्मली आपण बोलायला संकोचतो किंवा खूप महत्त्वाच्या समस्या आहेत पण सगळ्यांच्या मनातच राहून जातात आणि त्यामुळे खूप लोकांचे मानसिक आणि शारीरिक पण हाल होत राहतात. तर जरूर हे पुस्तक सगळ्या वयोगटाच्या स्त्री पुरुषांनी वाचावं, त्याचा त्यांना खूप फायदा होईल. आपण आता आपली चर्चा पुढे नेऊया. मला वाटतं की आपण आता पुरुषांना काय नेमके प्रॉब्लेम असतात वंध्यत्वाच्या रिलेटेड हे बघितलं, तर आता स्त्रियांकडे जर आपण आलो तर आपण तुम्ही पहिल्यापासून काही मुद्दे सांगताच आहात, पण तरी काय ठळक समस्या स्त्रियांच्या सांगता येतील की ज्यामुळे इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्वाची समस्या निर्माण होते? हो. मी म्हटलं तसं सध्या तरी सर्वात जास्त समस्या PCODची दिसते, म्हणजे स्त्रीबीज न तयार होण्याची समस्या. पण हे वगळता बाकीच्या ज्या समस्या आहेत त्याच्यामध्ये कधीकधी जन्मतः गर्भपिशवीचा आकार वेगळा असणं, त्याच्यामध्ये पडदा असणं, म्हणजे काहीतरी ॲबनॉर्मॅलिटी, ॲनॉटॉमिकल ॲबनॉर्मॅलिटी आम्ही म्हणतो की जन्मतः काही दोष असेल जनन संस्थेत तर तो एक फॅक्टर असू शकतो. काही वेळा इन्फेक्शनमुळे म्हणजे जंतुसंसर्गामुळे ट्युबल ब्लॉक या केसेस पूर्वी खूप जास्त दिसायच्या, कारण पूर्वी पाळीमध्ये वापरण्याचे कपडे स्वच्छ नसणे किंवा इतर काही गोष्टींमुळे जंतुसंसर्गाचं प्रमाण जास्त होतं. सो त्यामुळे सुद्धा, आणि ट्युबरक्युलोसिस हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे की पूर्वी कुपोषित मुली असल्या तर त्यांना ट्युबरक्युलोसिस फार पटकन होऊ शकत होता पूर्वी. सो अशा मुलींमध्ये ट्युबल ब्लॉक असतो, म्हणजे गर्भनलिका जर का ब्लॉक असतील तर स्त्रीबीज जे तयार होतं ते गर्भनलिकेत गेलं तरी शुक्राणू तिथपर्यंत पोहोचूच शकत नाही आणि मग वंध्यत्वाची समस्या येऊ शकते. तर आजकालच्या काळात ह्या समस्येचा विचार केला तर खूप लहान वयात येणारे लैंगिक संबंध आणि ह्यामुळे इन्फेक्शनचं प्रमाण आता वाढण्याचं प्रमाण थोडंसं, आता ही वेगळी समस्या तयार झालेली आहे की खूप कमी वयापासून लैंगिक संबंध सुरू होतात आणि पूर्वीच्या काळासारखं न राहिल्यामुळे जास्त पुरुषांशी संबंध आले तर त्यामध्ये वेगवेगळे संसर्ग होऊन सुद्धा ट्युबल ब्लॉक होऊ शकतो. बापरे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि यातले काही संसर्ग असे असतात की क्लॅमायडिया नावाचं इन्फेक्शन असतं की जे सायलेंट असतं, म्हणजे जो हा बॅक्टेरिया कधी आतमध्ये जाऊन इन्फेक्ट करतो आणि ट्युबल ब्लॉक करतो हे आपल्याला कळतसुद्धा नाही. एक अजून महत्त्वाचा मुद्दा मला इथे मेन्शन करावासा वाटतो की मेन्स्ट्रुअल कपची खूप क्रेज आलेली आहे यंग जनरेशनमध्ये सुद्धा सगळीकडे. मेन्स्ट्रुअल कप ही चांगलीच गोष्ट आहे, उत्तम आहे, एन्व्हायरमेंटली म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने चांगली आहे. पण ह्याच्यामध्ये एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की ह्याच्यामध्ये हा मेन्स्ट्रुअल कप दर 6-7 तासांनी काढून धुणे, त्याच्यानंतर त्याची काळजी घेणे, आणि त्याची योग्य काळजी घेतली गेली नाही तर खूपच जबरदस्त वजानल इन्फेक्शन्स होऊ शकतात. आणि ही इन्फेक्शन्स थोडीशी आमच्या असं लक्षात आले की ही ट्रीट करायला अवघड आहेत, कारण ही रेझिस्टंट इन्फेक्शन्स होतात जे औषधांना प्रतिसाद देत नाहीत पटकन.
आणि ह्याच्यातनं इन्फेक्शन जर का वरती गेलं तर जननसंस्था आणि गर्भनलिका अत्यंत नाजूक भाग आहेत शरीराचे. तिथे एकदा इन्फेक्शन जर का गर्भनलिकेला झालं आणि ती ब्लॉक झाली तर त्याच्यानंतर काही फारसं करता येण्यासारखं नसतं. सो म्हणून मुलींनी आणि स्त्रियांनी या गोष्टींची काळजी घ्यायला हवी की मेन्स्ट्रुअल कप किंवा टॅम्पॉन्स तुम्ही वापरत असाल तर त्याची योग्य ती काळजी, योग्य ती स्वच्छता राखणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे हा एक ट्यूबल ब्लॉकचा हा फॅक्टर झाला. कधी कधी मी म्हटलं तसं एक इडिओपॅथिकसुद्धा आहे की कारण आपल्याला कळतच नाही काय होतं आहे ते. त्यामुळे अशा ह्या एक 4-5 कॅटेगरीज आहेत की ज्यामुळे स्त्रियांना वंध्यत्वाच्या समस्या येऊ शकतात. मॅडम, हा जो STDचा तुम्ही मुद्दा म्हटलात हा अतिशय महत्त्वाचा आणि तितकाच दुर्लक्षित आहे. कारण आज अनेकांना काहीतरी पास्ट असतो किंवा मल्टिपल पार्टनर्स लग्न आधी असतात. तर लग्न करताना मला वाटतं की या सगळ्या लैंगिक आजारांच्या चाचण्या करणं हे खूप अत्यावश्यक आहे. आणि जर हां, पण ना म्हणजे एक महत्त्वाचा मुद्दा असाही आहे की STD म्हणजे आता आपण HIV, HBsAg करतो आणि एक त्याच्यामध्ये मेख अशी आहे की HBsAg पॉझिटिव्ह असेल तर ट्यूबल ब्लॉक नाही होत. म्हणजे हे ॲक्च्युली STD एज सच नाही आहेत, पण लैंगिक संबंधातून हे येऊ शकतात. आता त्याच्यातला क्लॅमॅडिया आपण STD म्हणू शकतो. आणि आता पूर्वी जे हे आजार होते सिफिलिस, गोनोरिया वगैरे, हे तर आता एका अँटीबायोटिकच्या कोर्सनी बरे होतात, म्हणून ते सध्या दिसतच नाहीत फारसे. त्यामुळे आपण ट्रॅडिशनली ज्याला STD म्हणतो हे डिसीजेस आता फारसे दिसत नाहीत. पण त्याची जागा ह्या वेगळ्या प्रकारच्या बॅक्टेरियांनी घेतलेली आहे. आणि एक HPV-सुद्धा महत्त्वाचा आहे की ज्यामुळे आपण वॅक्सिनेशन सांगतो की HPV-चा सुद्धा प्रसार हा लैंगिक संबंधांमधनंच होतो. तर पण HPV-नी सुद्धा अगेन इन्फर्टिलिटी होत नाही. त्यांनी सर्व्हायकल कॅन्सर किंवा सर्व्हायकल इरोजन होऊ शकतं. आणि मग सर्व्हायकल इरोजन असेल तर त्यामुळे सेकंडरी इन्फर्टिलिटी कधी कधी दिसू शकते. त्यामुळे थोडक्यात म्हणजे सांगण्याचा हा उद्देश असा की हे सगळं गुंतागुंतीचं आहे तुमच्या लक्षात येत असेल तर ह्याच्यामध्ये निरोगी लैंगिक जीवन ठेवणं यंग जनरेशनला, म्हणजे आता काही गोष्टी आपण बदलू शकत नाहीत. त्यांचे मल्टिपल पार्टनर्स असणार आहेत किंवा त्यांचे वेगवेगळे संबंध किंवा वेगवेगळ्या रिलेशनशिप्स असणारच आहेत. पण त्याच्यामध्ये सुद्धा स्वतःच्या शरीराची काळजी जितकी घेता येईल तितकी घेणे, प्रत्येक वेळी कॉन्डोम वापरणे किंवा थोडासा तुम्ही विचार करा की ही समोरची व्यक्ती रिलायबल आहे का लैंगिक संबंध येण्यासाठी. तर हे आता तो एक व्यसन हा एक वेगळाच पॉडकास्टचा विषय होऊ शकतो की त्या दारूच्या नशेत किंवा ड्रग्सच्या नशेत आलेले संबंध हे खूप धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे ही सगळी धोक्याची वळणं आहेत. आणि ही 16व्या वर्षी नाही सुरू होत, आता ही 18व्या वर्षी सुरू होतात. कधी कधी 16व्या वर्षी होतात, आपल्याला कळत नाही कधी कधी. पण ही वळणं जी आहेत ही खूप सांभाळून यंग जनरेशननी केली पाहिजेत, कारण ह्याचे खूप दूरगामी परिणाम त्यांच्या आयुष्यावर होऊ शकतात. खरंच आहे. म्हणजे आपण हा विषय वंध्यत्वाचा करतोय, पण हा किती वेगवेगळा त्याला खूप पैलू आहेत, या विषयाला खूप पैलू आहेत. हो, अगदीच. पण मला वंध्यत्वाच्या समस्यांमध्ये ट्रीटमेंट घेतली इन्फर्टिलिटीची तर सक्सेस रेशो असा काही सांगता येऊ शकतो का की किती % कपल्सना? हा सुद्धा परत गुंतागुंतीचाच विषय आहे. साधारणपणे IVFचा सक्सेस 30 ते 40% असं म्हणतात. पण त्याच्यामध्ये तुम्ही कोणते पेशंट घेतले, त्यांची वय काय होती, त्यांचा आर्थिक स्तर काय होता, अशा खूप गोष्टी आहेत. त्यामुळे आपण ढोबळ मानाने 30 ते 40% म्हणू शकतो. पण आता असं आहे की ज्या पेशंटला पहिल्याच सायकलला सक्सेस मिळाला तिच्या दृष्टीने तो 100% होतो. त्यामुळे हे थोडं स्टॅटिस्टिक्स थोडं फसवही असतं कधी कधी. आणि त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा असा सुद्धा विषय आहे. पण ढोबळ मानाने मी म्हटलं तसं IVFचा सक्सेस रेट 30 ते 40% आहे. अच्छा. पण आपल्या खूप चांगल्या गप्पा झाल्या. तर जाता आपले जे विशेषतः जे तरुण सगळी जोडपी असतील तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? म्हणजे आपण वंध्यत्वाविषयी हे डिस्कशन केलेलं आहे. हे समजा नुकतंच लग्न झालं आहे आणि अजून 2-3 वर्षांनी चान्स घ्यायचा आहे किंवा लगेच चान्स घ्यायचा आहे, अशी पण कपल्स अनेक असतील. तर या सगळ्यांनाच तुम्ही काय सल्ला द्याल? हो, मला असं वाटतं की यंग जनरेशनने, मी आत्ता आपण पॉडकास्टमध्ये बोललोच तसं
की सर्वात आधी मी असं म्हणणारच नाही की तुम्ही पटकन लग्न करा आणि पटकन मुलं पैदा करा. त्यासाठी आपण एवढी प्रगती केलेली नाही आहे. सो तसं करायची गरज नाही. पण एक काहीतरी प्लॅन तुमच्या आयुष्याचा तुम्ही ठरवायला पाहिजे आणि तुमचा जोडीदार जेव्हा तुम्हाला मिळेल तेव्हा त्याच्याशी ह्या गोष्टी बोलायला पाहिजेत मोकळेपणाने, की आपला ह्याबद्दल काय विचार आहे. आणि आजकाल हे असं आहेच की तुम्ही आईवडिलांच्या मदतीशिवाय पुढे नाही जाऊ शकणार आहात, हे खरंच आहे. पण त्यांच्यावर पूर्णपणे अवलंबून राहून हे निर्णय घेऊ नका आणि तो निर्णय घ्यायच्या आधी डॉक्टरांचा सल्ला घेऊन नीट व्यवस्थित तुम्ही गोष्टी केल्या की पुढचे खूप त्रास तुमचे वाचतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची तब्येत चांगली राखा, तुमचं वजन नियंत्रणात ठेवा, तुमच्या खाण्यापिण्यावर कंट्रोल ठेवा. आणि एवढे अगदी सिंपल गोष्टी. तरुणपणी काय असतं की मेटाबॉलिक रेट खूप चांगला असतो, त्यामुळे तुम्ही थोडंसं खाणं आणि व्यायामावर कंट्रोल केलं तरी तुम्ही तुमचं शरीर चांगलं ठेवू शकता. सो तुम्हाला बाळ होण्याची वेळ येईपर्यंत तुम्ही तुमचं शरीर नीट ठेवा, वजन कंट्रोलमध्ये, आहार कंट्रोलमध्ये. आणि स्मोकिंग ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. सिगरेट किंवा आजकाल गांजा पण खूप कॉमन आहे, वीड. सो याच्यामध्ये एक वेळ ऑकेजनल अल्कोहोल परवडलं, पण स्मोकिंग नको. म्हणजे ही ऑकेजनलच म्हणते मी अल्कोहोल, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि स्मोकिंगमुळे पुरुषांचे सुद्धा स्पर्म काउंट्स आणि या गोष्टी कमी होतात. मुलींमध्ये तर त्याचे खूपच वाईट परिणाम आहेत. इन्फर्टिलिटीचं मेजर कारण स्मोकिंग असू शकतं आणि ॲबॉर्शनचे चान्सेससुद्धा खूप जास्ती असतात. बाळामध्ये ॲबनॉर्मॅलिटी येण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सोडून द्या. आणि तुम्ही आता एक जीव जन्माला घालत आहात तर त्याची जबाबदारी आहे तुमच्यावर. आणि तुम्हीच जर का लहान बाळासारखं वागणार असाल तर मे बी दिस इज नॉट द राईट टाईम टू ब्रिंग अनदर लाईफ इन दिस वर्ल्ड. तर थोडी मॅच्युरिटी आणि सेन्सिबिलिटी एवढं जरी केलं तरी या जनरेशनला प्रॉब्लेम्स कमी येतील. खूपच मॅडम, हे काय म्हणू आपण की खूपच महत्त्वाचा विषय होता आणि खूप चांगली चर्चा झाली आपली. तुम्ही खरंच खूप, तुमचं शेड्यूल किती बिझी असतं मला माहिती आहे. त्या वेळात वेळ काढून तुम्ही आलात. नाही, मलाही खूप छान वाटलं या सगळ्या विषयांवर बोलायला. आणि हे खूप महत्त्वाचे विषय आहेत आणि तुमचे खूप धन्यवाद की हे विषय तुम्ही समाजासमोर आणताय. आणि असेच पॉडकास्टमधनं आपण जितकं जनजागरण करू शकू तितकं समाजाकरता चांगलं राहील असं मला वाटतं. नक्कीच, नक्कीच. सगळ्या प्रेक्षकांनाही तेच आव्हान मी परत एकदा करतो. हा एपिसोड कसा वाटला नक्की आम्हाला सांगा. असाच आणखी कुठला विषय आपल्याला करता येईल तेही नक्की सुचवा. आणि येस, भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच आणखी एखाद्या महत्त्वाच्या इंटरेस्टिंग विषयावर गप्पा मारायला. त्यामुळे बघत राहा आणि हो, ऐकतही राहा. कारण देहभान हा आपला पॉडकास्ट यूट्यूबवर जर तुम्ही आत्ता बघत असाल तर त्याचबरोबर तो तुम्ही स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, जिओ सावन, गाना अशा बाकी ॲप्सवरही ऐकू शकता. त्यामुळे आणि हो, फक्त सबस्क्राईब जर केला नसेल तर तो एवढा फक्त पटकन करून टाका. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.